नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. पुण्यामध्ये एका अल्पवयीन बिल्डर पुत्राच्या बेदरकारपणामुळे 2 निष्पापांनी आपला जीव गमावलाय. यात पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली त्यात त्यांचा निष्काळजीपणा वारंवार समोर आला. पुणे पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पुणेकर आक्रमक झाले. आता वातावरण एवढं गरम झाल्यानंतर सर्वात जास्त फावतं ते राजकारण्यांचं. या प्रकरणानंतर राजकारण सुद्धा जोरदार सुरू आहे. आज राहुल गांधींनी या प्रकरणाचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर श्रीमंत दार्जिण्या धोरणांचा आरोप केला आणि अशा प्रकरणात पैशांनी न्याय खरेदी केला जातो अशी टीका केली आहे. त्या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. कालपासून राज्यातल्या नेत्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया बघता राजकारण आधीपासूनच सुरू झालेलं आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या विशाल अग्रवालला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आणि अल्पवयीन आरोपी जो आहे त्याला सज्ञान ठरवायचं, कोठडीत घ्यायचं की नाही या संदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या आरोपीला आता न्यायालयात सुद्धा हजर करण्यात आले. मात्र या सगळ्या गोंधळात सुरू असलेलं राजकारण कधी थांबणार? असं राजकारण करून गेलेल्यांचे जीव परत येणार आहेत का? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत आहेत भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते भाऊसाहेब आजबे आणि सामाजिक कार्यकर्त्या विनीता देशमुख. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी राहुल गांधी काय म्हणाले होते आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याला कसं प्रत्युत्तर दिलं आपण बघूया. ड्राइवर, ट्रक ड्राइवर, ओला, उबर, ऑटो ड्राइवर्स अगर गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं. मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो. ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? राहुल गांधींनी पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे. केवळ अशा घटनेचं राजनीतिकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही. प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाही आहे. त्यांनी जर नीट माहिती घेतली असती तर कदाचित अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी काम केलं नसतं. आणि मी सुरुवात करणार आहे विनीता देशमुख यांच्यापासून. विनीताताई, ह्या सगळ्या प्रकरणात म्हणजे हे काही पहिलं प्रकरण नाही अशा प्रकारचं, अशी अनेक प्रकरणं घडलेली आहेत. मात्र अशा प्रकरणांमध्ये राजकारणाला सुरुवात होते आणि मूळ मुद्दा, मूळ आरोपी त्याच्यापासून लक्ष हे विचलित केलं जातं. हे पर्पजफुली होत आहे की अनावधानाने होत आहे ज्यामध्ये आरोपींचं फावत आहे? काय वाटतं? नाही, ते नेहमी असंच असतं की त्याला राजकीय वळण लागलं की जो इश्यू आहे त्याचं डिस्ट्रॅक्शन होतं. परंतु आता सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे की जरी त्यांनी एकमेकावर काही ते घालू देत अक्युजेशन्स, परंतु हा मुद्दा आता इतका गंभीर तऱ्हेने घेतला जातोय की होम मिनिस्ट्री जे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे ते पुण्याला आले आणि प्रेस कॉन्फरन्स घेतले. पोलीस कमिशनर अमितेश कुमार जे पहिल्या दिवशी इतके स्ट्रॉंग नव्हते आणि FIR डायल्यूट केला गेला कारण तिथं सुनील टिंगरे जे NCP अजित पवार फॅक्शनचे MLA आहेत, जे नागरिकांनी फोन केला मेट्रो BRT किंवा कचऱ्याचं ते पळून येत नाहीत, ते त्यांच्या पाठीशी राहिला, पटकन पळून गेले आणि म्हणून त्यांच्यामुळं तो FIR पण डायल्यूट झाला होता. परंतु जेव्हा मी ट्विट केलं, आतापर्यंत त्याचे जवळजवळ 3.80 लाख व्ह्यूज आहेत, तेव्हा ते इतकं पसरलं ते सोशल मीडियामध्ये की सगळ्यांना जे अथॉरिटीज आहेत, पोलीस कमिशनरने पण काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हणाले की वी आर गोइंग टू टेक स्ट्रिंजेंट ऍक्शन आणि कुणाच्याही दबावाखाली आम्ही येणार नाही. आणि स्टेट गव्हर्नमेंटनी, स्टेट पॉलिटिकल लीडर्सनी पण सांगितलंय की कुणाच्याही दबावाखाली यायचं नाही. त्यामुळे ते राहुल गांधी काय बोलले आणि देवेंद्र फडणवीस त्याचं उत्तर काय दिले ह्याच्यात हे रेलेव्हेंटच नाहीये, इतका तो मोठा नागरिकांचा इश्यू आलाय. हो, भाऊसाहेब आजबे, राहुल गांधींचं वाक्य न्याय खरेदी करता येतो, काय अर्थ घ्यायचा याचा?
याचा अर्थ स्पष्ट आहे आणि तो या ऍक्सिडेंट प्रकरणामध्येच आपल्याला दिसून येतो की इतका अशा प्रकारे 2 लोकांना चिरडून टाकल्यानंतरही तो विधिग्रस्त बालक जो कोणी आहे 17 वर्ष 8 महिन्यांचा, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातात. त्याची 10 तास 15 तासापर्यंत ब्लड टेस्ट देखील केली जात नाही. त्याला भूक लागली तर त्याला पिझ्झा, बर्गर आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. नम्रताजी, सर्वात धक्कादायक बाब अशी आहे की तो स्वतः FIR मध्ये कबूल करतोय की मी मद्य प्यायलोय. तिकडचे मॅनेजर आणि ओनर पण सांगतात की यानं दारू प्यायलेली आहे आणि तरी देखील मोटर वाहन कायद्यातला ड्रिंक अँड ड्राईव्हचं 185 जे कलम आहे ते कलम FIR मध्ये लावलेलं नव्हतं. 304 हे देखील लावलेले नव्हते. हे काल प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर गृहमंत्री असं म्हणतात की ते आम्ही लावू आणि कोर्टाला आम्ही विनंती करू. आता जर अशा प्रकारचा गुन्हा घडलेला असताना, अत्यंत गंभीर आणि लाजिरवाना गुन्हा घडलेला असतानाही जर 10 तासात 14 तासात रविवारची सुट्टी असून त्या मुलाला जामीन देत असतील तर मग याच्यामध्ये धनशक्तीचाच विजय झाला असंच म्हणावं लागेल. म्हणजे हे अगदी स्पष्ट आहे आणि ही पुण्यामध्ये चर्चा आहे की अगदी संबंधित तपास अधिकारी ते अगदी थेट CP पर्यंत कोट्यावधीचा व्यवहार, आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्याचं फॅसिलिटेशन केलेलं आहे. आमचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील थेट तसा आरोप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तथ्यच आहे. नेमकं तीच भूमिका राहुल गांधींनी मांडली. त्याच्यात ऍब्सोल्युटली काही चूक नाही. जे फॅक्टला धरून आहे तेच त्यांनी मांडलेलं आहे आणि हेच आज वास्तव झालेलं आहे. बर, अजित चव्हाण, ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेवरती सुद्धा प्रश्न विचारावेसे वाटतात. म्हणजे कालची जर पत्रकार परिषद तुम्हाला आठवत असेल, या प्रकरणातला पहिला FIR ची एक कॉपी एका पत्रकारांनी त्यांना दाखवली, ज्यामध्ये फक्त 304 हे कलम होतं, 304 हे कलम नव्हतं त्याच्यामध्ये. त्यानंतर ते इन्क्लूड करण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीसांचं त्यावर स्पष्टीकरण काय असतं की कोर्टात प्रकरण जाण्यापूर्वी हे कलम इथे लावण्यात आलेलं होतं. नंबर 1. दुसरा मुद्दा, या प्रकरणामध्ये हा जो आरोपी आहे, म्हणजे एरवी पोलीस ताक प्यायलेल्या ड्रायव्हरला सुद्धा तोंडाला आंबट वास येतोय म्हणून त्याच्या दारूची टेस्ट करतात. जो 48,000 रुपयांची दारू प्यायली असेल त्याच्या दारूची टेस्ट करावी एवढा साधा सेन्स पोलिसांना नसावा. 8 तास लागतात त्यासाठी. आणि देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात की पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. ह्याला पाठीची घालणं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? नम्रताजी, या संवेदनशील प्रकरणाच्या बाबतीत स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी आम्हाला सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की राजकीय याच्यामध्ये काहीही आपण बोलायचं नाही, आपण जनतेची बाजू ठेवायची, गृह खात्याची योग्य ती बाजू विचारलेला प्रश्न राजकीय नाहीये. नाहीये. देशमुखताईंचं मी विचारलेला प्रश्न राजकीय नाहीये. मी ताई, माझं 2 मिनिटं. नम्रताजी बोला. नम्रताजी, मी या संपूर्ण प्रकरणाची पुढारीची चर्चा ठरल्यानंतर आणि घटना घडल्या दिवसापासून मी याचा सगळा पाठपुरावा करतो आहे. सन्माननीय देशमुखताई आणि कोट्यवधी जे लोक ज्यांनी या विषयामध्ये प्रश्न विचारले, या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. याच्यामध्ये 1% सुद्धा मी राजकीय उत्तर देणार नाही. परंतु आरती बनसोडे या प्रकरणाच्या आता तपास अधिकारी आहेत, त्या ACP दर्जाचे अधिकारी आहेत. मी त्यांच्याशी अतिशय सविस्तर बोललो. मी सगळे मुद्दे लिहून घेतले. आपण एक लक्षात घ्या, याच्यामध्ये जर गृह विभाग सिरियस नसता तर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी तातडीनं पुण्यात गेले नसते. त्यांनी तातडीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय पोलिसांनी कारवाई केलेली आहे ते सांगितलं नसतं. दुसरा विषय, आज पुण्यामध्ये ही हिंमत आहे का? मला राजकीय याच्यामध्ये बोलायचं नाही, पण काँग्रेसच्या एका माजी गृहमंत्र्यांच्या मेवण्याचा सगळ्यात मोठा पब आहे आणि धंगेकर साहेबांच्या हे लक्षात आलं पाहिजे. आज आत्ता आपण इथं बोलतोय तोपर्यंत पुण्यामधल्या 20हून अधिक पबला तोडून टाकण्यात आलेले 84 पब्स जे रूफटॉप आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात आलेली आहे. ते तोडण्याचं काम सगळं सुरू झालेलं आहे. हे आम्ही याच्यामध्ये ही जी मुलं आहेत उद्या आपल्या मुलावरती सुद्धा वेळ येऊ शकते आणि मी तुम्हाला हसून सांगतो, पोलीस आत्ताची कारवाई करतायत त्यावर कुणाचा आक्षेप नाहीये. मुद्दा हा आहे की तहान लागली की आपण विहीर खोदतोय. अजिबात नाही नम्रता, मी तुम्हाला तेच सांगतो. तो छोटा मुलगा असो, ट्रकवाला असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, त्याचा रक्ताचा नमुना घेतला जातो, त्याला पाठवलं जातं आणि 8 ते 10 तास लागतात. कुठल्याही हायकोर्टाच्या वकिलाला तुम्ही हे विचारा किंवा कुठल्याही माणसाला तुम्ही विचारा, तीच प्रोसेस याच्यामध्ये केली होती. सुरुवातीच्या काळामध्ये बघा, सोशल मीडिया, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती जे काही पसरलं ना, याला 1 कोटी दिले, त्याला 10 कोटी दिले. अहो असं नसतं नम्रता. आपण सिनियर पत्रकार आहात, आपल्याला माहितीये रात्रीचा तो काळ जेव्हा तिथला तो ठाणे अंमलदार. आणि मी तुम्हाला सांगतो, आमचे भारतीय जनता पक्षाचे स्थानिक तिथले पदाधिकारी किशोर धायरकर हे सर्वप्रथम तिथं पोहोचले. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला. हे भाजपचे कार्यकर्ते होते की याला बसायला खुर्ची कशाला दिली, याला कशाला तुम्ही, त्याचे पालक आले होते त्यांना. खरं तर त्यावेळेला पोलीस काही देव आहेत का?
जे जे पोलिसांनी केलं पाहिजे टप्प्याटप्प्याने हे सगळं, आणि कुठल्याही ऍक्सिडेंट केसमध्ये आपण अभ्यास करा, जितक्या वेगानं पटकन हे सगळं झालं. 60 ते 70 कॉल स्वतः सीपींनी छत्रपती संभाजीनगरच्या क्राईम ब्रांचला केलेले आहेत, त्याच्या वडिलांना अटक केलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की अननेसेसरली, मी देशमुखताईंचं अभिनंदन करतो, सामान्य नागरिकांच्या या संपूर्ण रोषाला आम्ही निश्चितपणे अतिशय गांभीर्यानं घेतलं आणि राज्याच्या गृह विभागानं पोलिसांवरती, आणि मला एक गोष्ट सांगा, तुम्ही पोलीस जे घडलं नाही किंवा जे काही झालेलं नाही त्याच्यामध्ये एक्झॅजरेट कारवाई कशी करतील? पोलिसांना सुद्धा दोन्ही बाजूचा विचार करून सगळा सखोल तपास करून या संदर्भामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये तिथे आमदार गेले आणि त्यांनी जे काही प्रकार केला असेल ते आमच्या पक्षाचे आमदार असते तरी मी इथे त्यांचं समर्थन केलं नसतं. मित्र पक्षाचे जर तिथे काही ते पॉलिटिकल दबाव टाकायला गेले असतील, बिलकुल नाही. तुमच्या मित्र पक्षाचे आमदार आहेत ते म्हटलं. याच्यामध्ये आपण नम्रता एक गोष्ट लक्षात घ्या, नाही सहयोगी पक्षाचे आमदार असले तरी आमचं याच्याविषयी एकच म्हणणं आहे, ते नेमके कशाकरता गेले होते, काय गेले होते त्यांचं त्यांना माहिती. परंतु अशा पद्धतीनं कुठल्याही राजकीय व्यक्तिमत्वानं नेमकं काय घडलंय हे जाणून घेतल्यानंतर त्यांचं स्पष्टीकरण आहे त्याच्यामध्ये, की मला प्रकार लक्षात आल्यानंतर मी पोलिसांना सांगितलं की नाही, याच्यामध्ये आपण जी योग्य ती कायदेशीर कारवाई ती आपण करा. पण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एखादी अशी घटना म्हणजे ना याच्यामध्ये अजित चव्हाण किती विरोधाभास आहे बघा. हे आमदार जे तिथे गेलेले होते, सुनील टिंगरे नाव आहे त्यांचं, त्यांनी स्वतः याबाबत एक्स पोस्ट केलेली होती. त्यात ते काय लिहितात की अपघात झाल्याचं मला कार्यकर्त्यांनी कळवलं, त्यानंतर संबंधित हे जे आहेत अग्रवाल, त्या अग्रवालांचा मला फोन आला की माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे तिथे जरा लक्ष द्या. आता त्या अग्रवालांनी कळवलं नसेल टिंगरेंना, जर ते त्यांचे मित्र वगैरे आहेत तर ते सांगितल्यानंतर पहाटे 3 वाजता उठून आमदार पोलीस स्टेशन मध्ये जातात. हे कशासाठी जातात हे धडधडीत सत्य न समजण्यात की महाराष्ट्रातली जनता खुळी आहे. आणि वडगाव शहरी जो मतदारसंघ आहे त्यामध्ये असे किती ऍक्सिडेंट झालेले आहेत ज्यासाठी पहाटे उठून आमदार पोलीस स्टेशन मध्ये गेलेले आहेत? सुनील टिंगरेंनी डेटा द्यावा. अजित चव्हाण बोला. नम्रता, मी मगाशीच आपल्याला म्हणालो की अशा पद्धतीनं त्यांचे ते मित्र असतील, निश्चितपणे त्यांनी माहिती घ्यायला जावं, काही गोष्टी कराव्यात. परंतु ते तिथं आत्ता काय घडतंय ते बघा तुम्ही. तिथे आमदार गेले, काय फरक पडला का? गृह विभागाने आपलं काम अतिशय चोखपणे केलंय. आमदारांनी जर त्या ठिकाणी जाऊन पोलिसांवर दबाव टाकला असता, पोलिसांना सांगितलं असतं गुन्हा दाखल करू नका, त्याच रात्री काम जर केलं असतं तर गृहमंत्र्यांना तिथे दखल द्यावी लागली असती का? तिथे उतरून चोखपणे काम जर केलं असतं तर पुणेकरांचा रोष समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये आलेले आहेत. तिथे माननीय गृहमंत्री गेल्यानंतर हेही खरं आहे की फडणवीस आल्यानंतर प्रकरणाला वेग आलाय, तेही अप्रिशिएट करून सांगायला हवं. पण त्यांना लक्ष घालावं लागलं, कारण जी सिस्टम माननीय गृहमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. माननीय गृहमंत्री तिथे गेले, संपूर्ण पोलीस खातं कामाला लागलं. ब्लड टेस्टचे रिपोर्ट यायला 8 ते 10 तास लागतात. ते आल्यानंतर त्याची सगळी कसं होतं एखाद्या प्रकरणामध्ये, जसा तपास पुढे जाईल तसतसे कलम वाढवले जातात. कोर्टामध्ये शेवटी पोलिसांना उत्तर द्यायचं असतं. कोर्टामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा घटनाक्रम सांगून चालत नाही ना नम्रता. या प्रकरणामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घ्या, पत्रकार म्हणून आपण सुद्धा माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निस्पृह पद्धतीनं कुठल्याही राजकीय दबावाला झुगारून जी कारवाई करून दाखवली आणि महाराष्ट्रातल्या तमाम वडिलांना एक प्रकारचा आता धाक राहील की आपल्या मुलांना काही चुकीचं केलं तर उद्या आपल्याला जेलमध्ये जायची पाळी येईल. हे जे धनदांडगे आपल्या मुलांना गाड्यांच्या चाव्या देतात ते बंद होईल. आपण या सगळ्या विषयामध्ये एक लक्षात घ्या की सामान्य हे आम्ही अतिशय गांभीर्याने घेतलंय. आणि नम्रता, खरंच सांगतो, देवेंद्रजींनी या विषयामध्ये अतिशय संवेदनशीलपणे आमच्या सगळ्यांशी संवाद साधून आम्हाला सांगितलं की कुठल्याही राजकीय कार्यकर्त्यानं अशा पद्धतीनं चुकीच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडता कामा नये, कुठल्या चुकीच्या माणसालाही साथ देता कामा नये. आणि स्वतः गृहमंत्र्यांनी काय गरज होती गृहमंत्र्यांना जाण्याची, मात्र ते गेले कारण संवेदनशीलपणा आहे. आणि याच्यात तिथे येण्याची गरज निर्माण झाली अजित चव्हाण, कारण तो तपास योग्य दिशेने पुढे सरकत नव्हता. तिथला आरोपी जो आहे तो पोलिसांच्या नाकाखाली निसटून जाईल अशी भीती होती, म्हणून गृहमंत्री तिथे आले आणि त्यानंतर हे प्रकरण सुरळीत होऊन पुढे योग्य दिशेने तपास सुरू झालेला आहे अशी आम्ही आता अपेक्षा करतोय. मात्र गृहमंत्र्यांना तिथे यावं लागलं हेही विसरून चालणार नाही. ते आल्यानंतर जरी या प्रकरणाचा तपास वेगाने झालेला असला, मी विनीताताईंकडे जाते. विनीताताई, गृहमंत्री आले, त्यानंतर प्रकरणाच्या तपासाला अपेक्षित दिशा मिळालेली आहे असं आपण म्हणूया, मात्र तरी सुद्धा पुणे पोलिसांना क्लीन चिट देता येईल का?
नाही, अजिबात नाही. आणि मी तुम्हाला सांगते, हे प्रकरण घडलंच नसतं. 2 वर्ष झाली कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्कचे नागरिक किती त्यांनी प्रोटेस्ट केलेले आहेत, किती पत्र लिहिलेले आहेत पोलीस कमिशनरला, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला, रस्त्यावर उभं राहून कॅन्डल लाईट मार्चेस सगळं त्यांनी केलंय, पण कोणीही त्यांचं ऐकलं नाही. 1:30 वाजता जे पब बंद होणार लिमिटेशन्स आहे 5-5 वाजेपर्यंत चालतात. 9वी 10वीची मुलं तिथं जातात. यावेळी पण तसंच झालं. 10वीचं फेअरवेल पार्टी झाली शाळेत आणि नंतर हे गेले ह्या पबला. तर त्यामुळे इतकं ते नेक्सस आहे. म्हणजे पॉलिटिशियन्स त्यांच्या पण त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे. पॉलिटिशियन्स, बिल्डर्स आणि पब ओनर्स आणि पोलीस हे 4 जण मिळून सगळ्या पुण्याचा सत्यानाश केलेला आहे. आणि ते म्हणतात चव्हाण साहेब की तिथं ते कोणते आमदार नाही, पोलीस येरवडा पोलीस स्टेशननी दोन्ही बाजू मांडावी. अरे दोन्ही बाजू मांडावी, ते बिचारे 2 यंगस्टर्सचे जीव गेलाय आणि सीसीटीव्ही फुटेजवर त्या पब मध्ये दिसतंय का तो दारू पितोय, विस्की घेतलाय त्यांनी हातात त्या वेदांत अगरवालनी, आणि पोलीसनी दुसरी बाजू मांडावी. आणि तुम्हीच आम्हाला सांगा, तुम्ही आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहात, आमदार आहात किंवा लोकसभाचे प्रतिनिधी आहात, तर जेव्हा ऍक्सिडेंट होतो तुम्ही जे डेथ झाले ते यंगस्टर्सचे तिथं जाल का? ते ज्यांनी ठोकलं गाडीनी तिथं त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पिझ्झा बर्गर दिला, कारण तो दिला की अल्कोहोलचे लेवल्स कमी होतात. तर त्यामुळे देयर इज नो डाऊट की त्यांचे मित्र पक्षाच्या आमदारांनी तिथं त्यांना सेव्ह करायला गेलं. आणि मी जो ट्विट केलं, मी जो एक ट्विट केला त्याचे आता मी सांगितलं की 38 लाख त्याचे व्ह्यूज आहेत. आणि पूर्ण देशला क्रोध आलेला आहे की जेव्हा पैशाची लोक असतील त्यांना वेगळा लॉ, आणि तो म्हणतोय की माझ्या वडिलांनी सांगितलं की मी पिऊ शकतो. अरे इज युअर फादर द लॉ अँड ऑर्डर? मी ऐकतो आहे, कुठं असं घडलं मला तुम्ही सांगा. याच्यामध्ये पोलिसांनी केली ना कडक कारवाई. अहो स्वतः सामान्य लोकांचा आवाज ऐकून माननीय गृहमंत्री तिथे आले. ताईने आपलंही अभिनंदन केलं आणि कौतुक केलं. ज्या वेळेला जी गोष्ट करणं गरजेचं असतं, आज पुणे पोलिसांनी तो पोर्शे काय स्पीडनं चालवत होता, सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजेस, त्याचे सर्व पुरावे, आणि त्याला संज्ञान म्हणून ट्रीट केलं जावं असं माननीय न्यायालयाला सांगितलंय. नम्रता, मला इथे एक गोष्ट आपल्याला ही देखील सांगायची आहे की न्यायालय हे एक स्वतंत्र प्राधिकरण आहे, पण ज्या वेळेला तिथं सुनावणी झाली माननीय सत्र न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली, कदाचित माझ्यावर काही कारवाई होऊ शकते असं बोललं म्हणून, पण झाली तर होऊ देत, काय अडचण नाही. कारण न्यायालयानं या आरोपीला सोडल्यानंतर हे सगळं पोलिसांवरती सगळं प्रकरण शेकलं. पोलिसांनी ज्या वेळेला हा आरोपी न्यायालयामध्ये उपस्थित केला, महिला बालकल्याण विभागाशी संबंधित 2 आणि 1 न्यायाधीश महोदय तिथे असायला हवे होते, असे 3, मात्र तिथे एकच न्यायाधीश होते. बालन मंडळानं सांगायला पाहिजे होतं की सत्र न्यायालयामध्ये ही केस आपण जाऊ द्यात, तिथनं आपण सत्र न्यायालयामधनं माननीय न्यायाधीशांकडून निकाल घ्या. मात्र असं न करता त्या बालमंडळानं, खरं तर ज्युएनएलला खूप अधिकार आहे, निश्चितपणे आहेत, परंतु निर्भया प्रकरणानंतर आपण 17 वर्ष आणि 8 महिने वय असलेल्या या मुलाला आपण वयस्करच ट्रीट केलं जावं अशा पद्धतीचा आपण पोलिसांनी बाजू मांडलेली आहे. परंतु जो बाल न्यायालय मंडळानं या विधी संघर्षित मुलाच्या बाबतीत जो निकाल दिला, त्या निकालानंतर खरं क्षोभ उधळला. मला एक सांगा, हा मुलगा त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणल्यानंतर ऍक्सिडेंटची केस आहे, 2 मृत्यू झालेले आहेत, जो मुलगा ज्याच्याकडे लायसन्स नाही, जो दारू प्यायलेला आहे, तो गाडी चालवतोय, एवढी धडधडीत त्याच्या नावावरती आरोप असताना त्याला मेडिकल करण्याच्या आधी तिथे पिझ्झा आणि बर्गर कुणीही आणू दे, त्याने पिझ्झा आणि बर्गर खाणं पोलीस अलाव कसे करतात? पाणी सुद्धा कसं पिणं त्याला अलाव करतात? त्याला पहिल्यांदा उचलून मेडिकलला नेलं पाहिजे. हे नाही केलेलं, ही चूक आहे पोलिसांची, हे मान्य करायला नको. मेडिकललाच त्याला पिझ्झा किंवा बर्गर खायला दिलं अशा पद्धतीचा जर घडला असेल तर ते निश्चित चुकीचं आहे. परंतु तशी काही माहिती माझ्याकडे नाही. पण आमदार ज्यावेळेला गेले होते त्यावेळेला दबाव टाकून त्यांनी असं काही केलं का? इनफॅक्ट हे आमदारांनीच आणून दिलं अशी चर्चा आहे. निश्चितपणे मग असं जर असेल तर निश्चित ते चुकीचं आहे, निषेधार्ह. हे सगळं पाहता
तपासामध्ये ऑब्स्ट्रक्शन केल्याची कलम आमदारांवर नको लागायला तिथे? एखादा माणूस त्यांच्या मदतीला जाऊ शकतो. अहो, जो क्राईम एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास आहे आणि असं काही आढळलं तर ते निश्चित त्याच्यामध्ये कारवाई करतील. पण माझं एक स्पष्टपणे म्हणणं असं आहे, या सिस्टीम मध्ये देशमुखताई आपणही ऐका, माझी आपल्याला नम्र विनंती आहे की जे पोलीस आता अतिशय प्रामाणिकपणे या मुलाला 10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते, त्याच्या पालकांना 2-2.5 वर्षाची शिक्षा होऊ शकते. पोलिसांनी विक्रमी वेळामध्ये ही घडलेली घटना दुर्दैवी आहे, 2 निष्पाप जीव गेले. पण मी ज्यावेळेला पोलिसांची अथक पोलीस झोपलेले नाही, जे या मुलाच्या वडिलांच्या पाठमागावर होते, त्यांनी त्याला पकडून आणून न्यायालयामध्ये हजर केलं नाहीये. पण पोलीस खडबडून जागे झालेले आहेत हे मात्र नक्की म्हणायला लागेल या प्रकरणामध्ये आवाज उठल्यानंतर. नम्रताजी, या ठिकाणी भाजप प्रवर्तकांनी जी भूमिका मांडलेली आहे ती लोकांमध्ये तीव्र प्रकारचा संताप करणारी, चीड निर्माण करण्याची आहे. ती यासाठी मला ते तपशील सांगू. आता त्यांनी हा प्रयत्न केलाय. खरं तर त्यांनी थेट जे झालं ते झालं, चुकीच्या पद्धतीने झालं याची माफी मागून आता आम्ही तर दुरुस्ती करतोय अशी भूमिका मांडली असती तर मला वाटतं ती लोकांना आवडली असती. त्याऐवजी बाल न्यायालयाला दोष देण्याचा अत्यंत चुकीचा असा जो प्रकार आहे ते या ठिकाणी करतायत. त्यांचा वकिली क्षेत्राशी संबंध नसल्यामुळे कदाचित त्यांना याची कल्पना नसेल नम्रताजी, की कोर्ट हे केवळ स्वतःच्या मर्जीनं निकाल देत नाही, तर ज्या पद्धतीनं पोलीस तपासात जे रिपोर्ट आहेत ते समोर मांडतात, सरकारी पक्षाचे वकील जे काही भूमिका मांडतात त्यानुसार कोर्ट आपला निर्णय देतं. आणि यांनी तपास काय केलाय, इतकी ओपन क्लिअर केस आहे. तो पोरगा म्हणतोय की मी मद्य प्यायलोय, ते हॉटेलवाले म्हणतात आम्ही मद्य पुरवले, तरी 185 जे कलम आहे मोटर वाहन मधलं ड्रिंक अँड ड्राईव्हचं ते या ठिकाणी लावलेलं नव्हतं. ऍक्सिडेंटच्या केसमध्ये क्लिअर दिसतंय की या मुलाने त्या 2 लोकांना उडवलंय, ते चिरडून मेलेले आहे. अशा ठिकाणी 304 जे कलम आहे म्हणजे सदोष मनुष्यवध, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुमच्या कृतीमुळे एखाद्याचा मृत्यू ओढावू शकतो आणि तरी तुम्ही त्या जाणीवेने ती कृती करतात, त्याच्यामुळे मृत्यू ओढावला जात असेल तर 304 कलम येतं, ज्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा आहे. 304 देखील आहे की निष्काळजीपणे तुम्ही काहीतरी कृती करता त्यामुळे समोरच्याचा मृत्यू होतो. हे दोन्हीही कलम या ठिकाणी लावलेले नव्हते. नम्रताजी, मला इथं आवर्जून सांगू द्या, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की गंभीर प्रकारचा गुन्हा हा जर 16 ते 18 वर्षाच्या मध्ये असणाऱ्या मुलाने जर केला तर त्याला अडल्ट म्हणून ट्रीट केलं जाईल, निर्भया प्रकरणानंतर हा बदल झाला होता ट्रीट केलं जाणार नाही. आणि नम्रताजी, 304 जे कलम आहे ते गंभीर प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा आहे. आता ही कलमच जर मांडलेली नसतील, ही जर पोलिसांनी समोर आणलेली नसतील, ब्लड टेस्ट करण्याच्या आधीच बाल न्यायालयाला घेऊन गेलेला असेल तर हा नाही, अगदीच जसं भाऊसाहेब आजबे आता सांगतात की एकूण या प्रकारामध्ये बरेचसे फ्लॉज आहेत, जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं अजून मिळालेली नाहीत, ती मिळतील की नाही हे आपल्याला सांगता येणार नाही. एक मात्र नक्की आहे की चूक झाली असेल तर ती मान्य करून तपास योग्य दिशेने जाणं हे ॲप्रिशिएटेड आहे, पण ती चूक झालीच नाही असं म्हणणं हे मात्र सहन होणारं नाहीये. आणि नागरिक बघतायत, कारण या प्रकरणानंतर ज्या पद्धतीने पुणेकरांनी, विनीताताईंसारख्या अनेक पुणेकरांनी जो आवाज उठवला, त्यानंतर स्वतः गृहमंत्र्यांना या प्रकरणामध्ये दखल द्यावी लागलेली आहे. तपास योग्य दिशेने पुढे जाईल अशी अपेक्षा करूया. पण एक मात्र नक्की की दिशा बदलली जाऊ शकते, राजकारणामध्ये ते सहज शक्य असतं, मात्र अशा प्रकरणांमध्ये दिशा बदलली तर जनतेचा आवाज आम्ही सतत पोहोचवत राहणार आहोत जगापर्यंत, हे राजकारण्यांनी लक्षात ठेवावं. अजित चव्हाण, विनीताताई आणि भाऊसाहेब आजबे या तिघांनीही या चर्चेसाठी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आपली वेळ संपत आलेली आहे, अनेक मुद्दे आपले बाकी आहेत, मात्र वेळेच्या अभावी आपल्याला ते मांडता येणार नाहीत. आजचा चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज.